रात्रीचे 11:30 वाजले होते. समृद्धी महामार्गावर पाऊस जोरात पडत होता. रस्त्यावरून धावणाऱ्या मोठमोठ्या गाड्यांचे दिवे पावसाच्या धारा फाडत पुढे जात होते. कधी एखादा ट्रक भरधाव वेगाने पुढे निघून जायचा, तर कधी एखादी गाडी धुक्यात अचानक दिसायची आणि काही क्षणात गायब व्हायची. संकेत आपल्या ट्रकच्या स्टेअरिंगवर दोन्ही हात घट्ट पकडून बसला होता. डोळ्यांवर झोप चढत होती, पण थांबणं त्याला शक्य नव्हतं. ट्रकमध्ये मोठ्या कंपनीचे पार्सल भरलेले होते. सकाळी मुंबईत माल पोहोचणं गरजेचं होतं. उशीर झाला तर मालक ओरडणार हे त्याला चांगलं माहीत होतं. मोबाईल पुन्हा वाजला. संकेतने ब्लूटूथवर फोन उचलला. कुठपर्यंत आलास रे? मालकाचा कडक आवाज आला. सर, जालन्याच्या पुढे आहे. पाऊस खूप आहे. कारण नको सांगूस. सकाळी 5च्या आत माल पोहोचला पाहिजे. फोन कट झाला. संकेतने त्रासलेल्या चेहऱ्याने सुस्कारा सोडला. जणू मी उगाच फिरायला निघालोय, तो स्वतःशीच पुटपुटला. बाहेर पाऊस अजून वाढत होता. वायपर सतत पुढे मागे फिरत होतं, पण तरीही समोरचं नीट दिसत नव्हतं. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना काळोख पसरला होता. संकेतने बाजूला ठेवलेल्या बाटलीतलं पाणी पिलं. डोळे जळ झाले होते. गेल्या 2 दिवसात त्याला नीट झोपच मिळाली नव्हती. तेवढ्यात मोबाईलवर नकाशाचा आवाज आला. पुढे छोटा रस्ता उपलब्ध आहे. 15 मिनिटाचा वेळ वाचेल. संकेतने स्क्रीनकडे पाहिलं. मुख्य महामार्ग सोडून पुढे एका गावाकडच्या रस्त्यावरून जाणारा मार्ग दिसत होता. तो थोडा विचारात पडला. रात्र खूप झाली होती. जर वेळ वाचला तर सकाळपूर्वी पोहोचणं सोपं झालं असतं. चल जाऊया, तो म्हणाला. थोड्याच वेळात त्याने ट्रक मुख्य रस्ता सोडून डावीकडच्या छोट्या रस्त्यावर वळवला. सुरुवातीला रस्ता ठीक होता, पण पुढे जाताच वातावरण बदलायला लागलं. मोठे दिवे संपले. रस्त्यावर आता फारशा गाड्या दिसत नव्हत्या. दोन्ही बाजूंना फक्त काळोखी शेतं आणि झाडं. पावसामुळे रस्त्यावर चिखल साचला होता. मोबाईलचं जाळंही कमी होऊ लागलं. संकेतने पुन्हा नकाशा पाहिला. निळी रेष अजून पुढे जंगलातून जात होती. त्याने हलकेच मान हलवली आणि ट्रक पुढे चालवत राहिला. काही वेळाने त्याला जाणवलं की आसपास पूर्ण शांतता आहे. ना एखादी गाडी, ना एखादं गाव, फक्त ट्रकचा आवाज आणि पावसाचा गडगडाट. त्याच्या अंगावर नकळत काटा आला. तेवढ्यात अचानक समोर धोक्यातून एक पिवळसर प्रकाश चमकला. संकेतने डोळे बारीक करून पुढे पाहिलं. धुकं थोडं बाजूला झालं आणि रस्त्याच्या कडेला एक मोठा ढाबा दिसला. मोठ्या फलकावर लाल अक्षरात लिहिलं होतं, हॉटेल साई प्रसाद फॅमिली ढाबा. ढाब्याबाहेर काही ट्रक उभे होते. आत दिवे चालू होते आणि त्या सुनसान रस्त्यांवर अचानक माणसांची जागा दिसल्यामुळे संकेतला थोडा दिलासा मिळाला. त्याने ट्रक हळूच ढाब्याच्या बाजूला लावला, पण ट्रक बंद करताना त्याच्या लक्षात आलं ढाब्यासमोर उभे असलेले सगळे लोक त्याच्याकडेच बघत होते. संकेत काही क्षण ट्रकमध्येच बसून राहिला. बाहेर अजूनही पाऊस कोसळत होता. ढाब्याच्या छपरावर पडणाऱ्या पावसाच्या आवाजात काहीतरी विचित्र बेचैनी होती. त्याने समोर नजर टाकली. ढाब्यासमोर उभे असलेले 2-3 माणसं अजूनही त्याच्याकडेच बघत होते. ना कुणी बोलत होतं, ना हलत होतं. संकेतला थोडं विचित्र वाटलं. बहुतेक माझाच गैरसमज असेल, तो स्वतःशी म्हणाला. त्याने ट्रकचं दार उघडलं आणि खाली उतरला. थंड वाऱ्याची झुळूक अंगावर आली. ढाब्याच्या बाहेर मोठा पिवळा दिवा लावलेला होता, पण तो सतत लुकलुकत होता. कधी प्रकाश वाढायचा, कधी कमी व्हायचा. संकेतने आजूबाजूला पाहिलं. पार्किंगमध्ये 4 ट्रक उभे होते. एका ट्रकवर चिखल सुकलेला होता, तर दुसऱ्याच्या काचेवर मोठी भेग पडलेली दिसत होती. पण त्या क्षणी त्याने फार लक्ष दिलं नाही. तो सरळ ढाब्यात शिरला. आत पाऊल टाकताच गरम वाफ आणि चहाचा वास नाकात शिरला. ढाबा आतून बराच मोठा होता. एका बाजूला काही माणसं शांतपणे बसून जेवत होती. भिंतीवर मोठा टीव्ही चालू होता, पण आवाज बंद होता. फक्त स्क्रीनवर
काहीतरी बातम्या चालू होत्या. संकेत एका टेबलाजवळ जाऊन बसला. तेवढ्यात एक बारीकसा वेटर त्याच्या समोर आला. त्याचा चेहरा फिकट दिसत होता, डोळे विचित्र शांत. तो हळू आवाजात म्हणाला, काय आणू? एक चहा आणि पाणी आण. वेटरने मान हलवली आणि तो निघून गेला. संकेतने पुन्हा आजूबाजूला नजर टाकली. ढाब्यात बसलेले लोक अगदी शांत होते. ना कोणी मोबाईल बघत होतं, ना गप्पा. फक्त शांतपणे बसलेले, जणू कुणाची वाट पाहत होते. संकेतला आता थोडं अस्वस्थ वाटायला लागलं होतं. तेवढ्यात त्याचा मोबाईल वाजला. स्क्रीनवर आई असं नाव चमकलं. संकेतने लगेच फोन उचलला. हॅलो आई, कुठपर्यंत आलास रे? आईच्या काळजीचा आवाज आला. मध्येच आहे अजून, पाऊस खूप आहे. रात्रीच्या वेळी असे छोटे रस्ते घेऊ नकोस बाळा, आई म्हणाली. संकेत हलकासा हसला. अगं काही नाही होत आई. बरं जेवला का? हो, आता चहा घेतोय. फोन ठेवताना आई नेहमीप्रमाणे म्हणाली, आणि भीती वाटली तर देवाचं नाव घेत जा. संकेत हसतच म्हणाला, हो हो. फोन कट झाला. तेवढ्यात वेटर चहा घेऊन आला. त्याने कप टेबलावर ठेवला, पण कप ठेवताना त्याचा हात संकेतच्या हाताला हलकासा लागला आणि संकेत दचकला, कारण त्याचा हात बर्फासारखा थंड होता. संकेतने वर पाहिलं. वेटर त्याच्याकडेच बघत होता. काही क्षण तो तसाच उभा राहिला. मग हळू आवाजात विचारलं, पहिल्यांदाच या रस्त्याने आलात? हो. वेटरच्या चेहऱ्यावर हलकेसे विचित्र स्मित उमटलं. तो म्हणाला, रात्र मोठी आहे अजून. हे बोलून तो निघून गेला. संकेतच्या अंगावर नकळत काटा आला. त्याने पटकन चहाचा घोट घेतला, पण त्याचवेळी त्याच्या कानावर काहीतरी आवाज आला. जणू ढाब्याच्या मागच्या बाजूला कोणीतरी हळू आवाजात रडत होतं. संकेतने मान वळवून त्या दिशेने पाहिलं, पण तिथे फक्त अंधार होता. तेवढ्यात अचानक ढाब्याचा दिवा 2-3 वेळा जोरात लुकलुकला आणि काही क्षणासाठी संपूर्ण ढाबा काळोखात बुडाला. संकेतच्या हातातून चहाचा कप जवळजवळ सुटायचाच बाकी होता. आजूबाजूला बसलेले लोक मात्र अजिबात हलले नाहीत. ना कुणी घाबरलं, ना कुणी आवाज केला. फक्त बाहेरचा पाऊस आणि दूर कुठेतरी गडगडणारा आवाज. 2-3 सेकंदांनी पुन्हा दिवे लागले. संकेतने सुस्कारा सोडला. वीज गेली बहुतेक, तो स्वतःशीच म्हणाला. पण त्याच्या लक्षात आलं, ढाब्यात बसलेले सगळे लोक आता त्याच्याकडेच बघत होते, एकटक. त्यांच्या चेहऱ्यावर कोणताही भाव नव्हता. संकेतला अंगातून थंड शिरशिरी केल्यासारखं वाटलं. तो पटकन उठला. चल निघूया इथून, तो मनात म्हणाला. तो पैसे द्यायला काउंटरजवळ गेला. काउंटरवर एक म्हातारा बसला होता. डोक्यावर पांढरी टोपी, चेहरा सुरकुतलेला. तो मान खाली घालून काहीतरी लिहित होता. संकेत म्हणाला, किती झाले? म्हाताऱ्याने हळूहळू वर पाहिलं. त्याचे डोळे विचित्र फिकट दिसत होते. तो काही क्षण संकेतकडे बघत राहिला, मग म्हणाला, इतक्या रात्री या रस्त्याने येऊ नये. संकेतच्या चेहऱ्यावर त्रास दिसला. सगळे हेच का बोलतायत? तो मनातच पुटपुटला. त्याने पैसे टेबलवर ठेवले आणि तो पटकन बाहेर निघाला. बाहेर आल्यावर पाऊस थोडा कमी झाला होता, पण वातावरण आणखी विचित्र वाटत होतं. पार्किंगमध्ये उभ्या ट्रककडे त्याची नजर गेली आणि यावेळी त्याला काहीतरी वेगळंच दिसलं. आणि साधे वाटणारे ते ट्रक आता खूप जुने दिसत होते. एका ट्रकचा पुढचा भाग पूर्ण चिरडलेला होता. दुसऱ्याच्या काचांवर काळे डाग होते. तिसऱ्या ट्रकचा दरवाजा अर्धवट जळाल्यासारखा दिसत होता. संकेतच्या छातीत धडधड वाढली. हे आधी असं नव्हतं, तो घाबरत म्हणाला. तेवढ्या त्याच्या ट्रकच्या मागच्या बाजूने जोरात हलकन आवाज आला. संकेत दचकला. जणू कंटेनरच्या आतून कोणीतरी जोरात आपटलं होतं. तो हळूहळू मागे गेला. पावसाचं पाणी कंटेनरवरून खाली वाहत होतं. आजूबाजूला अंधार. त्याने ट्रकच्या बाजूला असलेल्या छोट्या स्क्रीनकडे पाहिलं. मागच्या कॅमेऱ्याचं चित्र दिसत होतं. सुरुवातीला काही दिसलं नाही, पण अचानक कॅमेऱ्यात कंटेनरच्या मागे कोणीतरी उभं दिसलं. एक माणूस, पूर्ण भिजलेला, डोकं खाली. संकेतचा श्वास अडकला. त्याने लगेच मागे वळून पाहिलं. तिथे कोणीच नव्हतं. तो पुन्हा स्क्रीनकडे पाहू लागला. आता स्क्रीन रिकामी होती. नाही, हा डोळ्याचा भ्रम आहे, तो स्वतःला समजावत होता.
तो घाईघाईने ट्रकमध्ये चढला. स्टार्ट करण्यासाठी चाबी फिरवली, पण ट्रक सुरू झाला नाही. त्याने पुन्हा पुन्हा प्रयत्न केला, पण फक्त खरखर आवाज. संकेतच्या कपाळावर आता घाम आला. बाहेरचा पाऊस पुन्हा वाढायला लागला. तेवढ्या ढाब्याच्या बाहेरचा मोठा पिवळा दिवा जोरात लुकलुकायला लागला. एकदा, दोनदा, तीनदा आणि अचानक पूर्ण बंद झाला. क्षणात सगळीकडे काळोख पसरला. संकेत घाबरून काचेतून बाहेर पाहू लागला. धुक्यातून ढाब्याचा आकार हलकासा दिसत होता, पण काही सेकंदांनी विजेचा मोठा कडकडाट झाला आणि त्या प्रकाशात संकेतने जे पाहिलं त्यामुळे त्याच्या अंगातील रक्त गोठलं. समोरचा ढाबा आता आधीसारखा दिसत नव्हता. भिंती काळ्या सडालेल्या होत्या. फलक अर्धवट तुटलेला होता. खिडक्यांवर कोळी जाळी होती आणि जिथे काही वेळांपूर्वी माणसं बसली होती तिथे आता फक्त रिकाम्या खुर्च्या होत्या. संकेत काही क्षण जागेवरच गोठल्यासारखा बसून राहिला. हे कसं शक्य आहे? काही वेळापूर्वी गजबजलेला दिसणारा ढाबा आता पूर्ण ओसाळ दिसत होता. जळालेल्या भिंती, तुटलेला काचा, अर्धवट लटकणारा फलक. वाऱ्यामुळे तो हलत होता आणि त्यातून किरकिर असा आवाज येत होता. संकेतचा श्वास जोरात चालू होता. त्याने पुन्हा ट्रक सुरू करण्याचा प्रयत्न केला. एकदा, दोनदा, तीनदा, पण ट्रक सुरू होत नव्हता. बाहेर पाऊस पुन्हा वाढत होता. तेवढ्या ढाब्याच्या आत कुठेतरी हलकासा आवाज आला. जणू कुणीतरी खुर्ची ओढत होतं. संकेतच्या अंगावर काटा आला. त्याने भीतीने ढाब्याकडे पाहिलं. अंधारात त्याला आत हलकी हालचाल दिसली. कोणीतरी उभं होतं, मग दुसरं आणि तिसरं. हळूहळू त्या काळोखातून काही आकृत्या बाहेर येऊ लागल्या. त्यांचे चेहरे नीट दिसत नव्हते, पण ते सरळ ट्रककडे चालत येत होते. संकेत घाबरून मागे सरकला. त्याने पुन्हा चाबी फिरवली. यावेळी ट्रक सुरू झाला, पण लगेच बंद पडला. तेवढ्यात त्याला ट्रकच्या काचेवर कुणीतरी हात आपटल्याचा आवाज आला. संकेत जोरात दचकला. त्याने बाजूच्या काचेकडे पाहिलं आणि त्याचा घसा कोरडा पडला. काचेबाहेर तोच वेटर उभा होता, पण आता त्याचा चेहरा बदललेला होता. त्वचा काळी जळालेली, डोळे पूर्ण पांढरे आणि ओठांवर विचित्र हास्य. तो हळू आवाजात म्हणाला, जाऊ नका, अजून रात्र बाकी आहे. संकेत भीतीने ओरडला. त्याने ट्रकचं दार उघडलं आणि बाहेर उडी मारली. समोर अंधारलेलं जंगल होतं. तो काहीही विचार न करता तिकडे पळायला लागला. पावसामुळे जमीन घसरडी झाली होती. चिखल उडत होता. झाडांच्या फांद्या चेहऱ्यावर आपटत होत्या, पण संकेत थांबत नव्हता. त्याच्या कानामागे अजूनही आवाज येत होते. जणू अनेक लोक एकत्र हसत होते, कधी जवळून, कधी दुरून. तो मागे वळून पाहायची हिंमत करत नव्हता, फक्त पळत होता. अचानक त्याचा पाय घसरला. तो जोरात चिखलात पडला. हाताला खरचटलं. श्वास धापा टाकत होतं. तो उठणार इतक्यात त्याला अगदी जवळ कुणीतरी कुजबुजल्याचा आवाज आला. परत चला. संकेतच्या अंगातून वीज गेल्यासारखं झालं. त्याने घाबरून आजूबाजूला पाहिलं, पण तिथे कोणीच नव्हतं. फक्त काळोख, पावसाचा आवाज आणि हलणारं धुकं. संकेत पुन्हा उठला आणि पुढे चालायला लागला. आता तो पळूही शकत नव्हता. पूर्ण दमला होता. काही वेळाने दूरवर त्याला हलकासा पिवळा प्रकाश दिसला. संकेतच्या चेहऱ्यावर थोडा दिलासा आला. बहुतेक एखादं घर असेल, तो मनात म्हणाला. तो हळूहळू त्या दिशेने चालायला लागला. धुकं थोडं बाजूला झालं आणि त्याच्या पायाखालची जमीन सरकल्यासारखी झाली, कारण समोर पुन्हा तोच फलक दिसत होता. हॉटेल साईप्रसाद फॅमिली ढाबा. समोर पुन्हा तोच ढाबा पाहून संकेतच्या पायातील ताकदच गेली. नाही, हे शक्य नाही. तो काही क्षण जागेवरच उभा राहिला. त्याचा श्वास जोरात चालू होता. तो जंगलातून सरळ पळत आला होता. मध्ये मध्ये कुठे वळलाही नव्हता. मग पुन्हा त्याच ढाब्यासमोर कसा काय आला? पावसाच्या पाण्याबरोबर भीतीही त्याच्या अंगात खोलवर उतरू लागली. ढाब्याच्या बाहेरचा पिवळा दिवा हलके हलके लुकलुकत होता, पण यावेळी ढाब्यासमोर एकही ट्रक नव्हता. सगळीकडे भयानक शांतता पसरली होती. संकेत घाबरत मागे सरकला. नाही, आता इथे थांबायचं नाही. तो दुसऱ्या दिशेने जंगलात शिरला. यावेळी तो आणखी आत चालत गेला. झाडं इतकी दाट होती की आकाशही दिसत नव्हतं. चिखलात पाय रुतत होते. शरीर पूर्ण दमलं होतं.
तेवढ्या त्याला दूर टॉर्चचा प्रकाश दिसला. कोणीतरी जंगलातून चालत येत होतं. संकेत थोडा सावध झाला. काही क्षणांनी एक पोलिसासारखा दिसणारा माणूस जवळ आला. रेनकोट, डोक्यावर टोपी, हातात टॉर्च. तो म्हणाला, अरे कोण आहे तिकडे? संकेतला थोडा दिलासा मिळाला. साहेब, मी रस्ता चुकलोय. तो माणूस जवळ आला. या रात्री भागात फिरणं धोक्याचं आहे. चल माझ्या मागे, पुढे मुख्य रस्ता आहे. संकेतने लगेच मान हलवली. दोघे जंगलातून चालू लागले. काही वेळ सगळं शांत होतं, पण चालता चालता संकेतच्या लक्षात आलं त्या माणसाच्या कपड्यांवर पावसाचा एकही थेंब नव्हता. इतक्या मुसळधार पावसातसुद्धा तो पूर्ण कोरडा होता. संकेतच्या छातीत पुन्हा धडधड सुरू झाली. त्याने हळूच खाली पाहिलं आणि त्याच्या अंगातून थंडीची लाट गेली. त्या माणसाचे पाय चिखलात ठसेच उमटवत नव्हते. संकेत थांबला. थांबा, कोण आहात तुम्ही? तो माणूस हळूहळू थांबला. काही क्षण तो शांत राहिला. मग हळूहळू त्याने मागे मान वळवली आणि संकेतचा जीव घशात अडकला. तो चेहरा आता पोलिसाचा नव्हता. तो होता तोच ढाब्यातला वेटर. जळालेला चेहरा, पांढरे डोळे, ओठांवर विचित्र हास्य. तो हळू आवाजात म्हणाला, रस्ता तिकडे नाही, ढाब्याकडे आहे. संकेत जोरात ओरडला आणि पुन्हा पळायला लागला. आता त्याच्या मागून अनेक पावलांचे आवाज येत होते. जणू बरेच लोक त्याच्या मागे धावत होते. तो अंधारातून धावत राहिला. तेवढ्या समोर त्याला एक म्हातारी बाई दिसली. ती झाडाखाली उभी होती. ओले केस, हातात कंदील. ती घाबरलेल्या आवाजात म्हणाली, बाळा इकडे ये, त्या बाजूला जाऊ नकोस. संकेत थांबला. त्याला वाटलं कदाचित ही खरी माणूस असेल. तो तिच्याकडे जाऊ लागला, पण जवळ जाताच त्याला विचित्र वास आला, जळाल्याचा. त्याने कंदिलाच्या प्रकाशात तिचा चेहरा पाहिला आणि त्याच्या पायाखालची जमीन सरकली. तिचा अर्धा चेहरा पुन्हा जळालेला होता. डोळा वितळल्यासारखा खाली लोंबत होता. ती हसत म्हणाली, चल, सगळे तुझी वाट बघतायत. संकेत भीतीने मागे सरकला आणि अचानक जंगलभर अनेक आवाज घुमू लागले. परत ये, ढाब्याकडे ये, एकटा जाऊ नकोस. संकेतने दोन्ही कान घट्ट पकडले. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. तो पुन्हा तुटायला लागला होता आणि तेवढ्यात दूर पुन्हा एकदा पिवळा प्रकाश दिसला. संकेतचे पाय आता थरथरत होते. तो पूर्ण दमला होता. शरीरावर चिखल, हाताला जखम, डोळ्यात भीती, पण तरीही तो चालत राहिला. त्याला वाटत होतं कदाचित यावेळी खरंच एखादं गाव असेल. पण धोका बाजूला झालं आणि पुन्हा समोर तोच ढाबा दिसला. हॉटेल साई प्रसाद फॅमिली ढाबा. यावेळी मात्र ढाबा आधीपेक्षा जास्त भयानक दिसत होता. फलक अर्धवट तुटलेला, भिंती पूर्ण काळ्या, खिडक्या जळालेल्या आणि बाहेरच्या लोखंडी फाटकावर गंज चढलेला. संकेतच्या डोळ्यात भीती भरली. नाही, मला इथे यायचं नाही. तो मागे वळू लागला, पण तेवढ्यात ढाब्याच्या आतून आवाज आला. जणू कोणीतरी जोरात टेबल आपटलं होतं. मग दुसरा आवाज, मग हलक्या कुजबुजण्याचे. संकेतचा श्वास अडकला. ढाब्याच्या अंधाऱ्या दरवाजात आता काही आकृत्या दिसत होत्या. हळूहळू त्या बाहेर येऊ लागल्या. तेच लोक ढाब्यात बसलेले, पण आता त्यांचे चेहरे माणसासारखे दिसत नव्हते. कुणाचा चेहरा अर्धा जळालेला, कुणाचे डोळे काळे पडलेले, कुणाच्या शरीरावर रक्ताचे डाग. ते सगळे शांतपणे संकेतकडे बघत उभे होते. संकेत भीतीने मागे सरकत राहिला. तेवढ्यात गर्दीतून तोच वेटर पुढे आला. त्याच्या चेहऱ्यावर तेच विचित्र हास्य. तो म्हणाला, खूप प्रयत्न केलेस तू बाहेर पडायचे. आम्हीही तुझ्यासारखेच आलो होतो. कोणी शॉर्टकटसाठी आलं, कोणी वेळ वाचवायला, कोणी झोपेत. तेवढ्यात एका जळालेल्या ट्रक ड्रायव्हरसारख्या दिसणाऱ्या माणसाने मान वर केली. त्याचा चेहरा पूर्ण भाजलेला होता. तो तुटक्या आवाजात म्हणाला, पण इथून कोणी परत गेलं नाही. क्षणात जंगलात जोराचा वारा सुटला. ढाब्याचा दिवा वेळ्यासारखा लोकलोकायला लागला. संकेत आता रडायला लागला होता. मला जाऊ द्या, मी काही नाही केलं. ते सगळे लोक हळूहळू त्याच्याकडे चालत येऊ लागले. त्यांच्या पावलांचा आवाज चिखलात दबला जात होता, पण त्यांच्या तोंडातून कुजबूज सुरू होती. इथेच राहा, परत जाऊ नकोस, आमच्या सोबत राहा. संकेत मागे सरकत राहिला, पण अचानक त्याचा पाय एका दगडाला अडकला आणि तो खाली पडला. आता ते सगळे अगदी जवळ आले होते. वेटर खाली वाकला. त्याचे पांढरे डोळे अगदी संकेतच्या चेहऱ्यासमोर आले. तो म्हणाला, रात्र संपली,
की तूही आमच्यासारखाच होशील. संकेतच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याला अचानक आईचं बोलणं आठवलं. भीती वाटली की देवाचं नाव घेत जा. संकेतने थरथरणारे हात जोडले आणि डोळे घट्ट बंद करून तो मोठ्याने म्हणू लागला, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. क्षणात वातावरण बदलायला लागलं. जोराचा वारा सुटला, ढाब्याचा दिवा फुटला आणि ते सगळे लोक अचानक मागे सरकू लागले. संकेत डोळे बंद करून सतत जप करत होता. त्याचा आवाज थरथरत होता, पण जसजसा तो देवाचं नाव घेत होता तसतसं आजूबाजूचं वातावरण बदलायला लागलं. जोराचा वारा सुटला, झाडांच्या फांद्या विड्यासारख्या हलू लागल्या. ढाब्यासमोर उभे असलेले ते जळालेले लोक अचानक मागे सरकू लागले. त्यांच्या चेहऱ्यावरचा राग वाढत होता. काही जण विचित्र आवाज काढत होते. वेटरने कान झाकले. तो ओरडला, थांब, नाव घेऊ नकोस. पण संकेत आता आणखी मोठ्याने जप करू लागला. अचानक ढाब्याच्या मागच्या बाजूने जोरात घंटा वाजल्यासारखा आवाज झाला. क्षणभर सगळं शांत झालं आणि मग संकेतच्या मागून कुणीतरी शांत आवाजात म्हणालं, डोळे उघड, पण मागे बघू नकोस. संकेतने हळूहळू डोळे उघडले. त्याच्यासमोर एक म्हातारे साधू बाबा उभे होते. लांब पांढरी दाढी, अंगावरचं ओलं भगवं वस्त्र, हातात जुनी लाकडी काठी, पण त्यांच्या चेहऱ्यावर अजिबात भीती नव्हती. ते अगदी शांत दिसत होते. ढाब्यासमोर उभे असलेले ते सगळे भयानक लोक आता रागाने बाबांकडे बघत होते. वेटर गुरगुरत म्हणाला, हा आमचा आहे, याला घेऊन जाऊ नका. बाबांनी त्याच्याकडे शांतपणे पाहिलं आणि फक्त एवढंच म्हणाले, ज्याचं नाव घेतलंय त्याला तुम्ही आता हात लावू शकत नाही. क्षणात जोराचा वारा सुटला. ते सगळे लोक मागे सरकायला लागले. संकेत थरथरत बाबांकडे पाहत होता. बाबांनी त्याच्याकडे न बघता सांगितलं, उठ आणि माझ्या मागे चल. संकेत कसाबसा उठला. त्याचे पाय अजूनही थरथरत होते. बाबा जंगलाच्या दिशेने चालू लागले. संकेत त्यांच्या मागे चालू लागला. मागून अजूनही आवाज येत होते, परत ये, तू जाऊ शकत नाहीस, परत ये. कधी कुणाचं हसणं, कधी रडणं, कधी ट्रकच्या हॉर्नचा आवाज. पण बाबा एकदाही मागे वळून पाहत नव्हते. ते फक्त शांतपणे पुढे चालत होते. जंगलात आता धुकं आणखी दाट झालं होतं. काही वेळाने संकेतला जाणवलं, मागचे आवाज आता जवळ येत होते. जणू ते लोक जंगलातून त्यांच्या मागे चालत होते. संकेत घाबरून मागे पाहणार इतक्यात बाबा थांबले. त्यांनी काठी जमिनीवर आपटली आणि कडक आवाजात म्हणाले, मागे बघू नको सांगितलं ना. संकेत लगेच खाली पाहू लागला. त्याचा श्वास जोरात चालू होता. ते पुन्हा चालायला लागले. थोडं पुढे गेल्यावर बाबा मंद आवाजात म्हणाले, हा रस्ता अनेकांना घेरतो, लोभ, घाई आणि चुकीचा रस्ता. मग त्या जागा माणसाला सोडत नाहीत. संकेतच्या अंगावर पुन्हा काटा आला. अचानक जंगल संपायला लागलं. समोर दूरवर हलका प्रकाश दिसू लागला आणि काही क्षणांनी संकेतला एका छोट्या मंदिराची घंटा ऐकू आली. घंटेचा आवाज ऐकताच संकेतचे पाय थांबले. रात्रभर भीतीने पळत असलेलं त्याचं मन पहिल्यांदाच थोडंसं शांत झालं. समोर धुक्यातून एक छोटंसं मंदिर दिसत होतं. जुनं दगडी मंदिर. छपरावर भगवा झेंडा हलक्या वाऱ्यात हलत होता. मंदिराबाहेर एक छोटासा दिवा तेवत होता. त्या अंधारात तो दिवा वेगळाच शांत वाटत होता. साधूबाबा मंदिरासमोर जाऊन थांबले. ते मागे न बघताच म्हणाले, जा, आधी देवाचं दर्शन घे. संकेत थरथरत मंदिराच्या पायऱ्या चढला. आज छोटंसं स्वामी समर्थाचं मंदिर होतं. समोर तेलाचा दिवा, अगरबत्तीचा मंद वास आणि पूर्ण शांतता. रात्रभर ऐकू येणारे आवाज आता पूर्णपणे बंद झाले होते. संकेत देवासमोर बसला. त्याच्या डोळ्यातून नकळत पाणी येऊ लागलं. त्याने दोन्ही हात जोडले. वाचवलत मला देवा तू, तो हलक्या आवाजात म्हणाला. काही क्षण तो तसाच बसून राहिला. मग त्याला अचानक बाबांची आठवण झाली. तो पटकन उठला आणि बाहेर आला. पण बाहेर येताच तो थबकला. मंदिराबाहेर कोणीच नव्हतं. ना साधू बाबा, ना त्यांच्या पावलांचे आवाज. बाबा, त्याने हाक मारली. उत्तर आलं नाही. तो पायऱ्यांजवळ गेला. तिथे चिखलात फक्त काठी ओढल्यासारखी रेख दिसत होती आणि एका बाजूला एक जुनी रुद्राक्षाची माळ पडलेली होती. संकेतच्या अंगावर काटा आला. तेवढ्यात मंदिराच्या आतून आवाज आला, कोण आहे बाहेर? संकेत दचकला. एक म्हातारे पुजारी बाबा बाहेर आले. पांढरे केस, कपाळावर गंध. त्यांनी संकेतकडे पाहिलं. बाळा,
एवढ्या रात्री इथे कसा? संकेत काही क्षण बोलू शकला नाही. मग त्याने रात्रभर घडलेलं सगळं सांगायला सुरुवात केली. ढाबा, जंगल, ते जळालेले लोक आणि साधू बाबा. सगळं ऐकून पुजारी बराच वेळ शांत उभं राहिले. मग त्यांनी मंदिराकडे पाहिलं आणि मंद आवाजात म्हणाले, पुन्हा एकाला त्यांनी वाचवलं वाटतं. संकेत घाबरून म्हणाला, कोणी? पुजारी हळूहळू म्हणाले, खूप वर्षापूर्वी त्या रस्त्यावर एक साधू राहत होते. लोकांना चुकीच्या वाटेवर जाऊ नका असं सांगायचे. पण काही काळानंतर त्यांचे निधन झाले. पण त्यानंतर बऱ्याच लोकांनी त्यांना पाहिल्याचं सांगितलं. जे लोक त्या जागेत अडकतात त्यांना ते बाहेर काढतात म्हणे. अचानक मंदिरातील घंटा हलकीच वाजली. संकेतने घाबरून मागे पाहिलं. मंदिराबाहेरच्या धुक्यात काही क्षण त्याला कुणीतरी उभं असल्यासारखं दिसलं. हातात काठी, शांत चेहरा, आणि मग ते धुक्यात हळूहळू नाहीसे झाले. संकेतच्या हातातली रुद्राक्षाची माळ थरथरू लागली. बाहेर पुन्हा पाऊस सुरू झाला, पण यावेळी त्या पावसाचा आवाज भयानक नव्हता.